रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। वारकरी संप्रदाय ही केवळ एक परंपरा नाही, तर ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची, श्रद्धेची आणि भक्तीची अखंड वाहणारी गंगा आहे। पांडुरंगाच्या दर्शनासाठी घरदार, संसार आणि सुखसोयी बाजूला ठेवून हजारो वारकरी दरवर्षी पायी पंढरीची वाट धरतात। या वारीत चालताना प्रत्येक पाऊल हे भक्तीचे, समर्पणाचे आणि मानवतेचे प्रतीक बनते। आज वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथून अधिकमास वारी दिंडी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। टाळ मृदंगाच्या गजरात, विठू माऊलीच्या नामस्मरणात आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले। गावातील नागरिकांनीही दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। मसुचीवाडीच्या वारकरी परंपरेतील हे दुसरे पर्व असून गावाच्या इतिहासातील एक अभिमानास्पद आणि सुवर्णक्षण आज सर्वांना अनुभवायला मिळाला। पांडुरंगाच्या भेटीची आस मनात घेऊन निघालेली ही दिंडी पायी प्रवास करत पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि विठ्ठल रखुमाईच्या चरणी नतमस्तक होईल। वारकरी संप्रदाय आपल्याला शिकवतो की भक्तीमध्ये भेद नाही, जात नाही, पद नाही आणि अहंकार नाही, फक्त असते ती माऊलीवरील नितांत श्रद्धा आणि प्रेम। म्हणूनच संतांनी म्हटले आहे, वारी म्हणजे चालते वैकुंठ। रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना। तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवे। या संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये मसुचीवाडीमधील ही द्वितीय सत्र म्हणा, कारण दर 3 वर्षातून अधिक वारी म्हणजेच पुरुषोत्तम मासानिमित्त आपण ही पंढरपूर ते मसुचीवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा करत असतो। एक सुजलाम सुफलाम अशी वारी म्हटलं तरी चालेल, कारण माणसाच्या विचाराची देवाणघेवाण, अध्यात्माची देवाणघेवाण आणि शारीरिक देवाणघेवाण म्हटलं तरी चालेल, कारण ज्याला सदृढ शरीर बनवायचं आहे त्यानं जरा चाललंच पाहिजे। या दृष्टीने ही वारी आपण साजरी करत असतो। मसुचीवाडी गावचं ग्रामदैवत श्री हनुमान याच्या आशीर्वादानं आपण ही वारी करत असतो। या वारीला गुरुवर्य ब्रह्मचैतन्य वैकुंठवासी तात्यासाहेब बाबासाहेब वास्कर आबा यांचा विचार आहे, तसेच गुरुवर्य विठ्ठलदादा वास्कर यांचं मार्गदर्शन आहे। आणि ही वारी आमच्या मसुचीवाडी गावचं वैभव वैकुंठवासी विष्णुपंत पुजारी आणि श्री मसुचीवाडी गावचे एक आधारस्तंभ वैकुंठवासी दत्तप्पा यांच्या विचाराने ही वारी प्रेरित होऊन आपण करत आहोत। ही वारी नुसती वारी नसून एक आपलं जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा एक मार्ग आहे असं म्हटलं तरी चालेल। म्हणून माऊलीने म्हटलंय, स्वल्प वाटे चला जाऊ। ही वाट कशी आहे? स्वल्प आहे, चांगली आहे आणि सोपी आहे। या वाटेनं चाललं की आपलं जीवन कृतकृत झाल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं तरी म्हणणार। रामकृष्ण हा प्रवास आपला दररोज 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास पार पडणार आहे। या वारीमध्ये आपण मार्ग आपला हा सगळे तीर्थक्षेत्र आपण निवडलेले। त्या वारीमध्ये आपण इथून सागरेश्वरचं आपलं एक महादेवाचं दर्शन घेऊन आपण वारी मार्गस्थ होत आहे। सागरेश्वर नंतर लिंगेश्वर स्वामी आळसून या ठिकाणी आपला मुक्काम होईल। द्वितीय दिवशीचं आपलं मुक्काम हे रेवण सिद्धावर आहे। तृतीय दिवसाचा मुक्काम आपला खरसुंडी सिद्धनाथाच्या ठिकाणी आहे। अशी ही वारी अनेक तीर्थक्षेत्र करत करत पंढरीच्या पांडुरंगाशी आपण लीन होण्यासाठी चाललेलो आहोत। रामकृष्ण हरी। मसुचीवाडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा हा चालू आहे आणि हा विठ्ठलदादा वास्कर यांच्या प्रेरणेतून
आणि मसुजवाडी गावचे विष्णुपंत पुजारी आबा यांच्या स्मरणार्थ हा दिंडी सोहळा चालू केलेला आहे. तरी पाऊले चालती पंढरीची वाट